नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 9वी विषय मराठी पाहणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. 40 मिनिटांचा वेळ आहे. पाहूयात आपण. प्रश्न पहिला, खालील गद्य उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि खाली कृती दिलेली आहे. आपण पाहूयात. एक, आकृती पूर्ण करा. नात्यांच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. कोणती आहेत विशेषणे? तर नाजूक, भक्कम, मुलायम, धारदार. तर ही विशेषणे वापरलेली आहेत. दुसरं आहे वर्गीकरण करा. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे करायचे आहेत. आई, शेजारी, मित्र, बहीण. या ठिकाणी जन्माने प्राप्त नाती आणि सानिध्याने प्राप्त नाती. म्हणजे कौटुंबिक नाती आणि शेजारी किंवा मित्र. यामध्ये आई, बहीण हे जन्माने नाते प्राप्त होतात. तर सानिध्य म्हणजे आपल्या सोबती. तर यामध्ये शेजारी आणि मित्र आहेत. त्यानंतर तिसरं आहे त्यामध्ये, आई मुलाला घडवताना कधी हळुवारपणे जपते तर कधी कठोरपणे धाव घालत तिचे काम चालू असते. या विधानांचा अर्थ लिहा. म्हणजे आई जेव्हा मुलांचं पालनपोषण करते त्यावेळेला ती कधी आपल्याला मायेने जवळ घेते तर कठोर काही वेळेला शिस्त लावण्यासाठी काम करत असते. तर त्याचा अर्थ पाहूयात आपण. आई आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी कधी प्रेमाने व कधी मायेने हळुवारपणे हाताळते, तर कधी त्याला योग्य शिस्त लावण्यासाठी किंवा त्याच्या चुका सुधारण्यासाठी कठोरपणे वागते व शिक्षा करते. मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे हाच यामागील तिचा हेतू असतो. प्रश्न दुसरा, पुढील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये एक आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी विधान दिलंय. पंढरीचा चोर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. श्रीकृष्ण, श्री विष्णू, महादेव, विठ्ठल. तर याचं योग्य उत्तर आहे श्री विठ्ठल. दुसरं आहे, श्री विठ्ठल काकुलती आला कारण त्याच्यावर सोह शब्दांचा मारा केला. या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेला आहे. दुसरा आहे, जोड्या लावा. गट अ गट ब. विठ्ठला धरले म्हणजे भक्तीच्या दोराने आणि विठ्ठला काकुलती आला म्हणजे तू म्हणजे मीच या शब्दाने. त्यानंतर तिसरा आहे, जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला. या ओळीतील व्यक्त झालेला संत जनाबाईचा भाव स्पष्ट करा. या ठिकाणी आपण त्याचं उत्तर पाहूयात. या ओळीमधून संत जनाबाईंची विठ्ठलावरील दृढ भक्ती, प्रेम आणि निष्ठा व्यक्त होते. त्या विठ्ठलाला आपले सर्वस्व मानतात व आयुष्यभर त्याची साथ सोडणार नाहीत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मनातील अन्याय भक्तिभाव दिसून येतो. प्रश्न तिसरा, व्याकरणाधारित कृती. पहिला आहे, खालील उदाहरणातील उपमेय उपमान ओळखा व लिहा. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा. दावी मुख चंद्रमा सकळी कासी. यामध्ये उपमेय आहे श्री विष्णूंचे मुख आणि उपमान आहे चंद्रमा. दुसरं आहे, समानार्थी शब्द लिहा. त्यामध्ये पहिला आहे सुख, त्याचा समानार्थी आहे आनंद. वृक्षाचा समानार्थी झाड, तरू. विरुद्धार्थी शब्द आहेत सुपीक, नापीक. विजातीय, जातीय. त्यानंतर चौथा आहे यू. हा प्रत्यय जोडून तयार झालेले शब्द लिहा. आखणे, आखीव. तसं राखीव, कोरीव असे यू पासून प्रत्यय तयार झालेले आहेत. पाचवा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पहिला आहे व्रताने स्वतःला बांधणाऱ्या. त्याला आपण व्रतस्थ असे म्हणतो.
त्यानंतर दुसरा आहे गावातील रहिवासी, त्याला गावकरी म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण मराठी इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.